सगळ्यात मोठी चूक बरेचदा आपण काय करतो, की आपण एक्सपेक्ट करतो, की माझे नातेवाईक, माझे मित्र ह्यांचं कर्तव्य आहे, की माझी प्रॉडक्ट विकत घेणं. हा सगळ्यात मोठं चुकीचं अझम्पशन आहे बिझनेसचं असं मला वाटतं. तर जेव्हा मी Facebookवरून ॲडव्हर्टाइज करायला सुरुवात केली आणि त्याच्यातून कुठची तरी एक बँड्राची ऑर्डर, कुठची तरी एक या नरिमन पॉइंटची ऑर्डर येते आपल्याला आणि मग आपण ती डिलिव्हर करतोय. सो आय थिंक तो सगळ्यात मोठा यशाचा टप्पा आहे. कारण जर तुम्ही रेव्हेन्यू जनरेट नाही करू शकलात, तर बाकी तुम्ही किती काही करा, त्याला अर्थ नसतो. दुसरा आय थिंक ऑफकोर्स पहिली जी इन्व्हेस्टमेंट राउंड होती, तो महत्त्वाचा टप्पा होता. कारण त्याच्यामुळे आमचा प्लांट एक चांगला सेटअप आम्ही करू शकलो. त्याच्यामुळे हे कळलं, की लोकं आपल्यावर विश्वास टाकतायत. हा म्हैसूरमधला जो दुसरा प्लांट आम्ही आता उभा केला, तो विरारपेक्षा ऑलमोस्ट 2.5 पट कॅपॅसिटीचा आहे. तो एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. तिसरा जो एक होता, जो गेल्या वर्षी आम्ही 20 करोडचा नेट रेव्हेन्यू क्रॉस केला. कारण असं युजुअली मानलं जातं, की 20 करोडच्या पुढे तुमचा प्रॉडक्ट मार्केट फिट एस्टॅब्लिश होतो. म्हणजे एकाच कॅटेगरीमधून जर तुम्ही 20 करोड रुपये आणू शकलात, तर मग तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये ॲक्सेप्टेड आहात. आता तरी एवढेच आहेत. पुढचा जो आहे तो ऑफकोर्स आम्हाला 100 करोडचा ARR जो मी ॲक्चुअली रवींद्र प्रभुदेसाई सर आहेत पितांबरीचे. त्यांनी 2023 साली एका प्रोग्राम मी अटेंड केलेला. तिकडे असं ते खूप म्हणाले, की प्रत्येक मराठी तरुणाने बिझनेस करण्याच्या पहिल्याच दिवशी हे ॲस्पिरेशन ठेवायला पाहिजे, की 100 करोडचा टर्नओव्हर 100 वर्ष चालेल असा ब्रँड आणि 100 एकर जमीन. 100 एकर जमीन थोडं सोडून देऊया सध्या. पण पहिले 200 आहेत ना, हे मला अचीव्ह करायचे. आणि जेव्हा त्यांनी आमच्यामध्ये इन्व्हेस्ट केले, तर त्यावेळेला मिलिंद गरुड सर आहेत आमचे, त्यांच्या थ्रू मी त्यांना भेटलो. तर रवींद्र सरांना मी सांगितलं असं, की तुम्ही 2 वर्षापूर्वी बोललेलात. मग आता तिकडे पोचायला तुम्हाला आता मदत करायला पाहिजे. त्यांना पण खूप मस्त वाटलं, की "अरे तुला आठवतंय का?" पण असं खूप गमती-जमतीतून हे टप्पे आत्ताचे आहेत आणि पुढचा आता जो 100 करोडचा आहे, त्याच्यावर सध्या फोकस आहे सगळा.